उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 2,000 रुपयांची मागणी केल्याची घटना जयसिंगपूरमध्ये उघडकीस आली आहे। उज्ज्वला गॅस जोडणी देण्यासाठी 2,000 रुपये मागितल्याचं समजल्यानंतर जयसिंगपूर राजीव गांधीनगरमधील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी संबंधित गॅस वितरक कंपनीच्या प्रतिनिधीला सज्जड दम देत विना मोबदला गॅस जोडणी देण्यास भाग पाडलं। इचलकरंजी इथल्या काही तरुणांकडून जयसिंगपूरमधील राजीव गांधी नगर झोपडपट्टीसह अन्य भागात महिला लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 100 रुपये शुल्क घेऊन उज्ज्वला गॅस योजनेचे अर्ज भरण्यात आले होते। या तरुणांकडून संबंधित महिलांना त्यांच्या मोबाईलवर गॅस कनेक्शन मंजूर झालं आहे आणि प्रत्येकी 2,000 रुपये द्यावे लागणार अशा सूचना देऊन लाभार्थ्यांना बाळूमामा मंदिर आवारात जमा होण्यास कळवलं। त्यानुसार तिथं गॅस कंपनीचा प्रतिनिधी शेगड्या, रेग्युलेटर आणि पाईप घेऊन दाखल झाला होता। लाभार्थ्यांना साहित्य दिल्यानंतर 2,000 रुपये जमा करा आणि गॅस टाकी मिळेल असं त्यांनी सांगितलं। यावेळी गॅस कंपनीच्या प्रतिनिधीला माजी नगरसेवक बजरंग खामकर, बाळासाहेब वगरे, प्रकाश पवार, अमर पाटील, सागर माने, ज्योतिराम जाधव, इक्बाल इनामदार यांच्यासह परिसरातील युवकांनी धारेवर धरलं। त्यांनी संबंधित गॅस कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणाचाही संपर्क होऊ न शकल्यानं परिस्थिती आणखीनच संशयास्पद बनली। 2,000 रुपयांची मागणी करणाऱ्या प्रतिनिधीला जमावानं घेराव घातला। तालुका पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही। अखेर त्या गॅस कंपनीच्या प्रतिनिधीनं लाभार्थ्यांना गॅसची टाकी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं। कार्यकर्ते बाळासाहेब वगरे हे स्वतः त्या प्रतिनिधीसोबत गेले आणि त्यांनी कंपनीकडून गॅस टाक्या घेऊन लाभार्थ्यांना मोफत दिल्या।